नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि सकाळी लवकर उठून आम्ही निघालेलो आहे मॉर्निंग वॉकला. सकाळच्या छान वातावरणात फिरायला इथं खूप मस्त वाटतं. या ठिकाणी निखिल चहा घ्यायला थांबलेले आहेत. बाहेरून फिरून घरी आलोय. आज आमची 5000 पावलं चालून झाली. रोज सकाळी खरं असं चाललं पाहिजे. घरी येताना या भाजीपाल्याच्या वस्तू आणलेल्या आहेत. गाजर, मिरची, भेंडी, अंजीर, दूध, दही हे सर्व सामान घेऊन आम्ही घरी आलोय. केसांसाठी दही खूप फायदेशीर असतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स वगैरे काही गुण असतात. त्याच्यामुळे आपल्या केसांना नरिशमेंट मिळते आणि डॅन्ड्रफ जर असेल ना डोक्यात त्यासाठी तर दही बेस्ट आहे. त्यामुळे आज मी डोक्याला दही लावणार आहे. अंघोळ करून फ्रेश झाले आणि संडे स्पेशल नाश्ता बनवलेला आहे. सर्वांचा आवडता पास्ता. या नाश्ता करायला आज आत्यानी या भोपळ्याच्या घाऱ्या बनवलेल्या आहेत. नेहमी आम्ही गोड घाऱ्या बनवत असतो. आज आत्यानी पहिल्यांदाच तिखट घाऱ्या ट्राय केलेल्या आहेत आणि त्या खूप छान झाल्यात. सकाळपासून मी आज घरातली कपडेच आवरते. कंटिन्यू आवरायचंच चालू आहे. त्यांनी स्वयंपाक बनवलाय, भेंडीची भाजी आणि भाकरी या सर्वांनी जेवायला. तर मित्रांनो, कालचाच व्लॉग आपण आज कंटिन्यू करणार आहे. काल कल्याणीचा व्लॉग अर्धाच झाला होता. त्याच्यामध्ये काय झालं की हा जो मोबाईल आहे त्याचं एक बटन ऑन ऑफचं जे बटन असतं ते बटन बंद पडलं होतं. सो मी गेलो होतो आणि बटन दुरुस्त करून आणलं आणि आज आपण तिथूनच पुढं व्लॉगला सुरुवात करणार आहे. त्या थोडी आजारी आहे, तिला ताप आलाय, सर्दी झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे मेडिसिन आणायला. मला थोडंसं वॉक करायचंय तर मी यांना म्हटलं तुम्ही पण चला मेडिसिन घेऊया. ह्यांना माघारी पाठवतो घरी आणि मी थोडं पुढे जाऊन वॉक करतो. नितूसाठी मेडिकलमधून औषधं घेतली आणि आता आम्ही आलेलो आहे भारती बाजारमध्ये. या ठिकाणी आता थोडंसं खाण्याचं सामान घ्यायचं आणि घरी जायचं. ही कोजागिरी पौर्णिमा आणि हा पौर्णिमेचा चंद्र बघा ना किती सुंदर दिसतोय. आणि आपल्याला आज या चंद्राची पूजा करायची आहे. त्यासाठी दूध बनवायचं आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्याला आता मसाले दूध बनवायचं आहे. मसाले दूध बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी गॅसची पूजा करते. मसाला दूध बनवण्यासाठी या ठिकाणी मी सर्व तयारी करून घेतलेली आहे. काजू घेतलेले आहेत, बदाम आहे, साखर, केशर, थोडासा खवा घेतलेला आहे आणि हा दूध मसाला. या ठिकाणी आहे आपलं दुधाचं पातेलं आणि याच्यामध्ये आहे दूध. आता याचं आपण मसाले दूध बनवायचं. आता आत्या गॅसची पूजा करतायत. मी पूजा करून झालेली आहे. आत्यानी आज छान अशी साडी घातली. ते एका कार्यक्रमाला पण जाऊन आलेले आहेत. आता आत्यानी गॅसवर दूध ठेवलेलं आहे गरम करायला. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. या ठिकाणी दूध मसाला घालूया आपण. ही आहे काजू आणि बदामची पावडर. आता ही पण दुधामध्ये घालूया. हा आहे खवा आणि हा खवा जर आपण दुधामध्ये घातला तर दूध खूप छान बनतं. दुधामध्ये आता साखर घालण्याची वेळ आलेली आहे. चंद्राची पूजा करण्यासाठी मी आवरून तयार झालेले आहे. नितूचं आवरलं नाही कारण ती आजारी आहे. तिला थोडी सर्दी वगैरे झाली. काय ताप चेक करते ती. चला तर मग आता आपण पूजा करूया. आणि आमच्या आत्या पण साडी नेसून कधीपासून बसलेल्या आहेत त्यामुळे त्या खूप कंटाळलेल्या आहेत. तर चला आता पटकन करूया पूजा. आपलं मसाले दूध बनवून तयार आहे. चला आता आपण बघूया कसं बनलेलं आहे ते. अरे वा, खूपच छान असा कलर आलेला आहे. कुठे गेला चंदा मामा? बर, चंद्राची पूजा करत आहे. अगं नुसतं ओळणीच्या जसं आईने केलंय तसंच प्रत्येक गोष्ट ती करते. लागल लागल बरं हळूहळू. आम्ही तुलाच आम्ही धरले धरले आम्ही तुला नाही काय होत. बाय 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 बाय. छान छान छान.
आता या ठिकाणी निखिल चंद्राची पूजा करतायत आणि ते चंद्र शोधतायत. पण काय आहे ना, आभाळ आल्यामुळे चंद्र आतमध्ये गेलेला आहे आभाळाच्या. पण आम्ही मगाशी खूप भारी चंद्र बघितलेला आहे. हे आहे आपलं दूध आणि याच्यावरती आता आपण चंद्राचं शीतल चांदणं पडण्यासाठी त्याला बाहेर आणलेलं आहे. नैवेद्य दाखवा दुधाचा. आता आपण देवाला ओवाळूया, देवाला नैवेद्य दाखवूया. आमच्या देवाऱ्यावर थोडा पसारा असतो कारण आम्ही इकडून तिकडून येऊन सामान तिथेच ठेवतोय. निखिल आता देवाला नैवेद्य दाखवतात. यावेळी आम्ही डायरेक्ट पातेलच घेतलेलं आहे, म्हणजे नैवेद्याचं सगळ्यांना दूध मिळेल, त्यामुळे डायरेक्ट पातेल्याचा नैवेद्य दाखवतोय. आता कल्याणी करते देवाची पूजा. बिस्किट घेतलेलं आहे आणि कोजागिरीच्या दुधात बिस्किट बुडवून खाणार आहे. असं खायचं असतं का? कोजागिरीच्या दुधात नसतं बिस्किट बुडवून खायचं, नुसतं दूध प्यायचं असतं. आपण स्वामी समर्थांची देखील पूजा करणार आहोत. या ठिकाणी मी काचेचे ग्लास घेतलेले आहेत. आता मस्तपैकी ग्लासमधून दूध पिऊया. तर असा होता आमचा आजचा कोजागिरीचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि खरंच सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब करण्याची आम्हाला खूप गरज आहे.